श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 21 नोव्हेंबर। कल्पना थांबून आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती स्थिर झाली पाहिजे। एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असे विचारले तर तो आपल्या खेडेगावाचे नाव सांगेल। जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल। इलाख्याच्या ठिकाणी गेला तर तो जिल्ह्याचे नाव सांगेल। तसेच दुसऱ्या प्रांतामध्ये जर गेला तर तो आपल्या इलाख्याचे नाव सांगेल आणि जर तो परदेशामध्ये गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल। म्हणजेच मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात। तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच। पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत जो ज्या धर्मात जन्माला आलेला आहे त्या धर्माचे आचरण करणे हेच हिताचे आहे। सुख मिळवण्याच्या आपल्या सर्व कल्पना आज खोट्या ठरल्या आहेत। आपण प्रथम अशी कल्पना केली की श्रीमंतीमध्ये सुख आहे, त्याप्रमाणे रगड पैसा मिळवला तर आपल्याला जर सुख मिळाले नाही तर आपली कल्पना खोटी होती असे म्हणायला काय हरकत आहे। एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुसऱ्याला ती दुःखरूप वाटते। म्हणजे ती वस्तू मुळामध्ये दोन्हीही नाही, सुखरूपही नाही आणि दुःखरूपही नाही। जी वस्तू आज आपल्याला सुखाची वाटते ती उद्या तशी वाटेलच असेही नाही। आपली बुद्धी जी आहे ती स्थिर नसल्यामुळे आपली कल्पनाही स्थिर नाही। म्हणूनच त्याच वस्तूमध्ये सुख आहे ही कल्पना देखील खोटीच असली पाहिजे। ती तेवढी खरी